रेणुकाई क्रिटिकल केअर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल व गौरी किशन मेडिकलमधील भागीदारी व आर्थिक व्यवहारांवरून वाद चिघळला असून भागीदार अनुज उल्हासराव सकवान यांनी डॉक्टर निलेश बारटेवाड व संबंधितांविरुद्ध विविध शासकीय विभाग, पोलीस आणि न्यायालयात तक्रारी दाखल केल्याचा दावा केलाय। तक्रारीनुसार 60 लाख रुपयांच्या डिपॉझिटची परतफेड, MJPJAY निधी, औषध पुरवठादारांची थकबाकी, बँक व्यवहार, आर्थिक हिशोब, CCTV पुरावे आणि भागीदारी करारातील अटी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। तसेच निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। दस्तऐवजांमध्ये भागीदारी करार, पोलीस तक्रारी, कॅव्हिएट, नोटरीकृत कागदपत्रे आणि विविध शासकीय कार्यालयांना दिलेली निवेदने असल्याचं दिसून येते। दरम्यान हे सर्व आरोप तक्रारदाराच्या निवेदनांवर आधारित असून त्यावर अंतिम न्यायालयीन किंवा सक्षम प्राधिकरणाचा निर्णय झालेला नाही। संबंधितांची अधिकृत बाजू मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल। 2 दिवसाखाली जे पत्रकार परिषद झालेली आहे त्याच्यात डॉक्टर निलेश बारटेवाड यांनी जे माझ्यावर आरोप घेतलेले आहेत की मी श्रीराम सिटी आणि सिटी चिटचे जे पैसे उचलले त्यांचे बुडवले, तर मी त्यांचे पैसे बुडवले नाहीत, त्यांचे पैसे मी भरलेले, त्याच्या NOC देखील माझ्याकडे आहेत। त्यानंतर त्यांनी मला म्हणतात की पैसे कुठे वापरले, तर मी पैसे ते मेडिकलमध्ये वापरले आणि तुमच्याकडून जे माझे येणे पैसे होते योजनेअंतर्गत जे पैसे येणं होते ते तुम्ही वेळोवेळी दिले नाही। माझ्याकडून जे रोख स्वरूपात पैसे घेतलेले आहेत गाडीच्या हप्त्यासाठी, तुमच्या बांधकामासाठी, पार्सलसाठी आणि इतर वैयक्तिक कारणासाठी ते तुम्ही वेळोवेळी न दिल्यामुळे एजन्सीचे पेमेंट थकीत राहिले, त्यामुळे मला ते घ्यावे लागले आणि त्याचे हप्ते मी तिथूनच भरले का तर मी ते पैसे मेडिकलमध्ये वापरले होते। त्यानंतर त्यांचा आरोप होता की एजन्सीला जे पत्रव्यवहार आहे त्यांना एजन्सीने पत्रव्यवहार केले, तर त्या काळात जवळपास मी 16-17 एजन्सीचे पेमेंट देणे बाकी होते, पण त्यापैकी त्यांना 2च एजन्सीने का पत्र दिले, त्या दुसऱ्या एजन्सीने का पत्र दिले नाहीत याचे कारण असे की त्याच्या पहिले त्यांना कमेंट केली होती, त्यांच्या याच्यावर त्यांनी त्यांच्याकडून पत्र घेतले आणि मला त्या पत्राच्या आधारे 6 तारखेला आणि 22 तारखेला पत्र दिले की तुम्ही 31 तारखेला मेडिकल खाली करा, पण माझा कोणताही व्यवहार पूर्ण झाला नव्हता। माझे पैसे पूर्ण आल्याशिवाय मी मेडिकल खाली करत नाही, ह्याच्यामुळं मी ते मेडिकल खाली करेल नाही। त्यानंतर ते म्हणतात की त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन मी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याबद्दल त्यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन आणि SP ऑफिस येथे तक्रार दाखल केली, पण मी त्यांना सांगू इच्छितो की ही तक्रार त्यांनी कोणत्या दिवशी केली आणि हे तक्रार मी जेव्हा गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर केली का पहिले केली, आणि जर दिलेली असेल धमकी तर ते स्वतः म्हणतात 6 ते 8:30च्या दरम्यान मी माझ्या ओपीडीत पेशंट चेक करत होतो, मग त्याचे फुटेज का त्यांनी दिले नाही। त्यानंतर म्हणतात की डॉक्टर प्रशांत मिरगेवाड यांना 2 कोटीची आमच्या भावांनी मागणी केली, तर डॉक्टर प्रशांत मिरगेवाड यांनी सांगावे आमच्या भावाने 2 कोटीची मागणी कुठं केली, केव्हा केली आणि त्यांच्याकडे त्याबद्दल काय पुरावे आहेत आणि त्याबद्दल त्यांनी तक्रार का दाखल केली नाही। त्यानंतर त्यांनी म्हणतात की 5 मार्चला जे भाडे करारनामा झाला त्याच्याबद्दल मी बोलतो की ते भाडे करारनामा त्यांच्या वडिलांसोबत झाला, ते निलेश बारटेवाड यांना माहीत नसेल, त्यांनी त्याची खात्री करून घ्यावी। त्यानंतर जे प्रशांत मिरगेवाड आहेत त्यांनी माझ्या मेडिकलच्या ह्याच्यामध्ये जो साक्षीदार आहे त्याला 3 तारखेला फोन लावून धमकी दिली, त्यामध्ये एक सरकारी वकील यांना सुद्धा त्याच्यात बोलायला लावले व साक्षीदारावर दबाव आणले। त्या संदर्भात मी SP ऑफिस आणि पोलीस स्टेशन येथे ऑडिओ क्लिप देऊन सुद्धा तक्रार दाखल केली, ते असताना सुद्धा त्यांनी त्याच्यात जबाब घेतला नाही। त्यानंतर जे 9 महिने जवळपास झाले पण त्याच्याबद्दल काही हे दाखल करण्यात आलं नाही, चार्जशीट दाखल करण्यात नाही। त्याच्या संदर्भात मी IG साहेबांना आणि SP साहेबांना ह्या अधिकाऱ्याची तक्रार केली। त्यानंतर त्यांनी ती B-समरीसाठी अप्पर साहेबाकडे दिली, त्याच अप्पर साहेबांनी सरळ नमूद केले होते की त्रुटीची पूर्तता करून हे B-समरी कोर्टात दाखल करावी, पण त्यांनी तसे देखील केले नाही। त्यानंतर म्हणतात की डिपॉझिट दिलेले बॉन्ड, त्याच्यानंतर ते 60 लाख रुपये जे बॉन्डचे दिले त्यांनी त्याच्यातील 52 लाख रुपये जे रोख स्वरूपात देणार होते त्याच्यातले 51 लाख दिले, 8 लाख रुपये जे RTGS देणार होते ते अद्याप दिलेले नाही, आत्तापर्यंत ते माझ्या कोणत्या अकाउंटवर आलेले नाहीत। त्याच दिवशी त्यांच्याच कॅबिनमध्ये कॅमेऱ्याच्या ह्याच्यामध्ये दुसरे 2 बॉन्ड झाले होते, त्या एका बॉन्डमध्ये असे होते की डॉक्टर प्रशांत मिरगेवाड यांनी एजन्सीचे जे मेडिकलमध्ये पार्टनर होते त्यांना जे एजन्सीचे पेमेंट
देणे होते त्याच्यातील काही रक्कम त्यांनी द्यावी. त्यांनी दिली नाही तर त्याची जबाबदारी डॉक्टर निलेश बाष्टेवाड यांनी घेतली. आणि दुसरे जे अनुज सकवान मी जो पार्टनर होतो त्यांनी काही एजन्सीचे पेमेंट द्यावे, ती दिली नाही तर माझी जबाबदारी माझा भाऊ अविराज सकवान यांच्यावर दिली. पण ह्या दोन्ही बॉन्डची त्यांनी शर्ती आणि अटीची पूर्तता केली नाही आणि त्यांचा जो बॉन्ड होता डिपॉझिटचा तो त्यांनी स्वतःच्या फायद्याचा असल्यामुळे नोटराईज करून घेतला ना. आज ते दोन्ही बॉन्ड मान्य नाही असं म्हणत आहेत. त्यानंतर डॉक्टर साहेबांनी आरोप केला आहे की आपण मंत्रालयीन कर्मचारी आपला बंधू असल्यामुळे त्याचा वापर करून आपण डॉक्टर साहेबांवर दबाव आणला, प्रेशर आणला, त्यामुळे ते खूप डिप्रेशन असं वाटतं. साहेब ते जर आमचे बंधू हे मुळात 4 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे. माझा भाऊ जरी मंत्रालयात शासकीय कर्मचारी असेल तर आजपर्यंत हे प्रकरण तिथंच मिटलं असतं. आम्ही कोणत्याही प्रकारच्या त्यांच्याकडून राजकीय सामाजिक कोणताही दबाव न आणता आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत. न्यायालयीन लढाईमध्ये आमचं आजपर्यंत सगळं प्रक्रिया चालू आहेत. पण मागच्या 4-5 दिवसापूर्वी दैनिक पुण्यनगरीमध्ये बी समरीचा विषय आल्यानंतर त्यांनी अजून आम्हाला कुठेही हरासमेंट करणे, आमच्या भावाला कुठे प्रेशराईज करणे, शासकीय नोकरीला अडथळा आणणे या उद्देशाने त्यांनी हा आरोप केलेले आहेत. त्यांच्याकडे जर त्यांनी म्हणतात की आम्ही आमच्या भावानं मुंबईतून मंत्रालयातून शासकीय लँडलाईनचा वापर करून वेळोवेळी यंत्रणेला दबाव दिला आहे, त्याचे त्यांनी पुरावे द्यावे. आमच्या भावानं जर समजा मुख्यमंत्री कार्यालयात आहे म्हणून आम्हाला प्रेशराईज करून जर आमचं हरासमेंट करून आमचं जर नुकसान करत असेल तर हे नुकसान चुकीचं आहे. कारण की आजपर्यंत आम्ही न्यायालयीन लढाईची प्रक्रियेतून आलो. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमच्या परिवारावर आमच्यावर आरोप करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आरोप आहेत. सर, डॉक्टर निलेश बाष्टेवाड यांनी दुसरा एक आरोप असा केला आहे की मेडिकलमध्ये डॉक्टर साहेबांचं कुठलंच कमिशन नव्हतं, पूर्ण आपल्या मालकीचं ते मेडिकल होतं. आपण अनेकांचे देय थकवले अनेक आणि व्यवहार बी तुम्हीच पाहत होतात, हे एक मुख्य मुद्दा. डॉक्टर निलेश बाष्टेवाड यांनी जे मेडिकलमध्ये आमचा व्यवहार होता हे बरोबर आहे. मेडिकलमध्ये डॉक्टर निलेश बाष्टेवाड यांनी व प्रशांत मिरगावडे यांनी मंगेश दळवी नावाच्या एका कार्यकर्त्याला अपॉइंट केलं होतं जे त्यांच्या विश्वासाचा होता. आणि माझा भाऊ हे त्याच्यासोबत सतत त्याच्यासोबत प्रवासात राहत होता. आणि मेडिकलचा संपूर्ण व्यवहार हे मंगेश दळवी बघत होते. मंगेश दळवी आणि निलेश बाष्टेवाड आणि प्रशांत मिरगाड यांनी एकत्रित मिळून हे सगळं काही आमच्या विरुद्ध षडयंत्र रचून आम्हाला कायमचं तिथून बर्बाद करायचं, आयुष्यातून उपायचं काम निलेश बाष्टेवाड यांनी केलेलं आहे. आमच्यावर जे एजन्सीचं जसं पत्रकार साहेब म्हणलात की काही एजन्सीचे पैसे होते, एजन्सीचे पैसे आमच्याकडे थकीत स्वरूपात होते. पण आम्ही त्या एजन्सीचे पैसे संपूर्ण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी 50% काही एजन्सी त्यांनी प्रशांत मिरगावडे यांनी पैसे द्यावे आणि 50% एजन्सीचे पैसे अनुज सकवान यांनी द्यावे. या संदर्भात करारनामा त्या बाउंडवर झालेला आहे. त्या दिवशी तुम्हाला प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी जे बाउंड दाखवला त्याच बाउंडसोबत आमचे 2 दुसरे बाउंड झाले होते. पण त्यांनी काय केले की निलेश बाष्टेवाड यांनी जे जबाबदारी घेतली होती ते जबाबदारीचे एजन्सीचे पैसे दिलेले नाहीत. आणि आमच्याकडे ज्या एजन्सीचे त्यांनी पैसे लावले होते ते एजन्सीचे पैसे आम्ही कायमचे दिलेले आहेत. काय गोळीबारचे प्रकरण आपण हो त्याबद्दल काय सांगणार? त्यांनी आम्हाला 31 डिसेंबर रोजी रेणुका हॉस्पिटलला जबरदस्तीने आमचं मेडिकल बंद करण्यासंदर्भात धमकी दिली व तिथे येऊन गोळीनं मारून टाकतो अशी धमकी दिल्यानंतर आम्ही लागली शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे येऊन दाखल केला गुन्हा दाखल झाल्यानंतर ते गुन्हा आजपर्यंत आमचा चालू आहे. त्याच्यामध्ये याने आर्थिक व्यवहाराचे व राजकीय काही संबंध वापरले असतील त्यांचे, ते संबंध वापरून त्यांनी एकीने बिसमोरी करून घेतलं. आणि त्या शासन आम्ही हे न्यायालयीन प्रविष्ट असताना त्यांनी एकीने तशा प्रक्रिया चालू आहेत त्यांच्या. व्यवहार झाला होता तो ऑफलाईन आहे की ऑनलाईन आहे, त्याचे तुमच्याकडे काय पुरावे? त्याचे त्यावेळेस आम्ही जे डायरी रोजमेळ जे मेंटेन करत होतो त्या मेंटेन केलेल्या डायरीमध्ये लिहिलेले आहेत सगळे. आणि काही आम्ही त्याला काही ऑनलाईन बी व्यवहार आहेत, नाहीत असे नाही, काही ऑनलाईन आहेत काही ऑफलाईन आहेत. पुरावे आहेत ना, ऑनलाईनचे पुरावे आहेत ऑफलाईनचे पुरावे आहेत आमच्याकडे. जर आपण डॉक्टर निलेश बाष्टेवाड यांना वारंवार प्रेशराईज केल्यामुळे त्याचा इफेक्ट त्यांच्या पर्सनल आयुष्यावर आणि हॉस्पिटलवर झाला, त्याच्यामुळे पेशंटवर काही नुकसान होते, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी थेट तुमच्यावर. आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचं प्रेशराईज केलेलं नाही. हे प्रकरण 2023च्या एंडिंगपासून चालू आहे. आज 26 झालेले 3 ते 4 वर्ष हे प्रकरण चालू असताना आजपर्यंत आम्ही कुठेही त्याच्या बाबतीत वाच्यता केलेली नाही. आमचं न्यायालयावर विश्वास आहे, आम्ही न्यायालयाच्या लढाईनं येत होतो. पण त्यांनीच स्वतःहून तशा गोष्टी तयार करायला त्याला आम्ही काय करू शकतो? प्रेस कॉन्फरन्स घेऊन विनाकारण आमच्या परिवारावर आमच्यावर आरोप करणे हे अत्यंत चुकीचे आहेत. त्यांनी माझ्या भावावर 2013 पूर्वीचं प्रकरण उकरून काढून आणि काल परवा किनवटमध्ये केस दाखल केली. निलेश बाष्टेवाड यांच्यावर गर्भनिदानची केस चालू आहे महानगरपालिकेमध्ये आणि न्याय प्रविष्ट आहे.
न्यायालयामध्ये या संदर्भात मान्य न्यायालयामध्ये त्याचं प्रकरण चालू आहे. ते मान्य न्यायालय त्याच्यावर आदेश देतील, आपण त्याच्यावर बोलू शकणार नाही. न्यायालयाचा आदर करणं माझं कर्तव्य आहे आणि आदरसुद्धा करावं लागणार आहे. निलेश बास्टेवाड यांच्यावर किती गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत हे त्यांनी स्वतः पडताळून पाहावे.